नमस्कार, मी सौरभ नाफडे आपल्या सगळ्यांचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. वजे सरांबरोबर चालू असलेल्या सिरीजचं हे पुढचं पुष्प म्हणजे पंचमस्थान. यामध्ये आपल्याला पंचम स्थानाबद्दल सरांनी माहिती दिली आहे. तत्पूर्वी जे नवीन व्हिजिटर्स आमच्या चॅनलला भेट देत असतील त्यांना एक नम्र विनंती की त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करावं व बेल आयकॉन दाबून ठेवावं, म्हणजे पुढे जे व्हिडिओज आम्ही भविष्यात अपलोड करू ते त्यांना सहज पाहता येतील. चला तर मग सर काय म्हणतात ते पाहूया. नमस्कार. आज आपण फिफ्थ हाऊस बद्दल बोलणार आहे. पाचवा भाव, सूतस्थान म्हणतात आपण. तर आता पाचवा भाव हा लग्न भावापेक्षा बलवान असतो बरं का, कारण दॅट इज युअर फ्युचर. आपण नववा भाव आपले फादर म्हणजे आपला पास्ट, आपण स्वतः म्हणजे पहिला भाव, आणि पाचवा भाव म्हणजे आपला चाइल्ड, दॅट इज अवर फ्युचर. कारण तो उपासना भाव आहे. सगळी देवाची श्रद्धा तिथं असते. लक्षात आलं का? भक्तिभाव येतो. जेव्हा तुम्हाला असं काही असा प्रसंग येईल जीवनात की तुमचं मुलगा किंवा तुम्ही बळावर चढवले जाल, बळीवर, तर तुम्ही कोणाला न्याय द्याल? तर तुम्ही स्वतःच सॅक्रिफाईस करा आणि तुमच्या मुलाला तुम्ही जीवदान द्याल. स्वतः एक वेळ सॅक्रिफाईस करतो माणूस, मुलासाठी जीवदान देतो. त्यामुळे हे भावाला फार महत्व आहे बरं का. या भावाचा आता तुम्ही बघा, ते बाबरची स्टोरी बघितली असेल. हुमायूनला जिवंत ठेवण्याकरता बाबरने स्वतःच सॅक्रिफाईस केलं. म्हणजे चाइल्डसाठी स्वतः आपले पालक बलिदान देऊ शकतात, म्हणून या भावाचं फार महत्व आहे. या भावाचे मारक कोण आहेत? तर त्या भावापासून दुसरा आणि सातवा भाव, म्हणजे 6वं आणि 11वं. आता 6वं आणि 11वं सर्वात खराब भाव आहेत बरं का आपल्या पत्रिकेत. त्याला त्रिषडाय म्हणतात. त्रिषडाय का म्हणतात? तर त्रि म्हणजे 3, 6 म्हणजे 6वं, आणि आय म्हणजे षडाय. ओके. तर 3 षडायाचे स्वामी जनरली फार त्रास असतात पत्रिकेत त्याचे. तर त्यामुळे या दोन भावांचं फार महत्व आहे, 6वा आणि 11वा. कारण का 5व्या भावापासून ते मारक भाव ठरतात. म्हणून ते म्हणतात ना की 11वा भाव हा आपण गेन्सचा बघतो. तुम्ही जर का विचित्र मार्गाने संपत्ती कमवली असेल, अंडर द टेबल डिलिंग्स किंवा काही असेल, तर त्या मार्गाने म्हणजे लाच घेऊन वगैरे, तर तो चाइल्ड भाव डिस्ट्रॉय करतो. कारण का चाइल्डचं 7वं भाव हा 11वा भाव येतो 5व्या भावापासून. म्हणून 11वा भाव अतिशय खराब मानला आहे. आता वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजिस्ट लोक त्याला फार ग्रेट मानतात, पण ऍक्च्युली आपल्या शास्त्रात 11वा भाव इतकं वाईट भाव नाही. त्यामुळे 11व्या भावाचा स्वामी किंवा 11व्या भावात पडलेला ग्रह कधी कधी तुम्हाला बर्बाद करू शकतो. 11व्या भावात एखादा पडलेला वक्री ग्रह तुमचं एकदम वाट लावू शकतो. म्हणून तर जेमिनी ऋषींच्या एका स्तोत्रात त्यांनी म्हणलंय, तनो तना दंडहर. म्हणजे 6वा भाव स्तन धरलं तर त्याचा परत 6वा भाव 11व्या येतो. म्हणजे सगळ्या पनिशमेंट सगळ्या 6व्या भावात येतात, आणि त्याच्यापासून 6वा 11वा म्हणजे तनो तना दंडहरा, ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय करू शकतो. त्यामुळे ते फार जपावं लागतं. म्हणून 5वा भाव एकदम शुद्ध भाव आहे, उपासनेचा भाव आहे. तो जर का तुम्ही छान ठेवलात पत्रिकेत, तर तुम्हाला कधीही या 11व्या भावाचे 6व्या भावाचे दुष्परिणाम भोगायला मिळणार नाही. आता 5वा भाव म्हणजे जी गोष्ट 24 तास तुमच्या चित्तात असते ना, पूर्ण त्याचा तुमच्यावर अंमल असतो, म्हणून त्यावर तुम्ही भक्ती करता. लक्षात आलं का? तुमच्या चित्तात एकच परमेश्वर नामस्मरण असेल तर तो भाव एकदम जागृत होतो. म्हणून तर मुलांसाठी पालक जीव द्यायला पण तयार असतात. आपण बघितलं, तुम्हाला बाबरचं उदाहरण दिलं. तसं चित्ताचा आनंद कुठे मिळेल तुम्हाला? तर 5th हाऊस, तो खरा सच्चित आनंद असतो बरं का. कारण कसं असतं, आईला मुलाचं सुख बघितलं की खराच आनंद मिळतो. लक्षात आलं? म्हणून तो चाइल्ड भाव आहे. लक्षात आलं? तिचा कारक गुरु आहे, सर्वात सत्वगुणी गुरु, तो खरा सच्चित आनंद. शांती, सगळी शांती गुरु होते. सो लाईफ आफ्टर लाईफ 5व्या हाऊस मधूनच मिळतो, जर तुम्ही भक्त असाल. लक्षात आलं? की मी तुम्हाला स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड द्यायचा प्रयत्न करतो, त्यामुळे 5th हाऊस तुम्हाला एकदम असा छान प्रकारे कळेल.
मग त्यासाठी जे सत म्हणजे कुठं असेल तर ते पकडावे आणि त्याची भक्ती करावी. आता तिथं बसलेला ग्रह तुम्हाला डायरेक्शन देईल की कोणती भक्ती करावी. समजा सूर्य असेल तर काय, सूर्य स्वतः सूर्यदेव आहेत ना, सूर्याची उपासना करा. चंद्र असेल तर गौरी मा पार्वती. मार्स असेल तर स्कंद, स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी. बुध असेल तर विष्णूची, विष्णू स्वरूप आहे ना बुध. ज्युपिटर असेल तर शिवभक्ती करा. शुक्र असेल तर लक्ष्मीची करा. शनी असेल तर प्रजापती, ब्रह्म म्हणतो ना, नॉट ब्रह्मा, ब्रह्म. तर ते प्रजापतीची उपासना तुम्ही केली तर शनीचे दुष्परिणाम तुमचे कमी होतील. राहू असेल तर चामुंडा देवीची करा. केतू असेल तर गणेशाची करा. लक्षात आलं. तर त्याचे तुम्ही जेवढी भक्ती कराल ह्या ग्रहांची, त्या तुम्ही जस्ट बघा की तुमच्या पाचव्या भावात कुठला ग्रह आहे, त्याप्रमाणे ह्या ग्रहांपैकी तुम्ही त्या देवांची भक्ती केली तर तुमचं खरं उपास्य दैवत तुम्हाला कळेल. म्हणून जर का पाचव्या घरात बघा कोणाचे जर का दोन शत्रू ग्रह असतील ना एकमेकांचे, तर त्यांचं चित्त कधी शांत नसतं. त्यांना सच्चित आनंदाची अनुभूती कधीच येणार नाही. आणि पाचवा भाऊस आणि नववा भाऊस याचं पण कनेक्शन आहे बघा. नवव्या भाऊस मध्ये काय आहे, ते कसं धर्मभाव आहे ना, तिथं सगळ्या रिच्युअल्स येतात, कर्मकांड येतात. जपमाळा ओढणे या सगळे हवन करणे किंवा ह्या सगळ्या जे पूजाभाव हे सगळं नवव्या हाऊस मध्ये येतं. पण पाचवा हाऊस काय आहे, तर शुद्ध प्रेम आहे तिथं, शुद्ध भक्ती, निष्कलंक एकदम शुद्ध भक्तीचा भाव आहे. त्यामुळे तुमच्या पाचव्या हाऊस मधला जो काही ग्रह असेल ना, तुमच्या नेक्स्ट लाईफची दिशा ठरवतो. एवढं लक्षात ठेवा. आता कालपुरुषची, आता आपण तिथं बघू की कालपुरुषाची कुठली रास आहे, तिथे तुझी सिंह रास आहे. आता सूर्यामध्ये काय आहे बघा, सूर्य म्हणजे काय, एक तर प्रकाश आहे आणि हीट आहे. तुम्ही जर का आगीत हात घातला तर तुम्हाला काय होईल, तुमचा हात पोळेल, एकदम जळेल. पण तुमचा तो प्रकाश कधीच, अग्नीचा प्रकाश तुम्हाला कधीच जाळत नाही. लक्षात आलं, त्याची हीट जाळते. आता लाईट पहिल्या हाऊस मध्ये बघा, लाईट पहिल्या हाऊस मध्ये म्हणून तो सूर्य तिथं एक्झाल्टेड, मेषेचा रवी उच्चीचा म्हणतो, कारण तिथं तुमचा आत्मा आहे ना, तो एक्झाल्ट असतो. त्यामुळे त्याचं सेल्फ रिअलायझेशन मिळतं तिथे. कारक सन आहे तिथला. हे तुम्हाला सनचं आणि मार्सचं एनर्जी सायकल कळलं तर पाचवा भाव छान कळेल. आता एनर्जी सायकल कसं आहे बघा, 1, 8, 5 आणि 10 हे हाऊसेस बघा कशी. पहिला हाऊस काय तर आपण मेष रास म्हणतो, कालपुरुष. 8वा हाऊस काय, वृश्चिक. 5व्या स्थान रवीची रास आणि 10व्या स्थानात मार्स एक्झॉल्टेड असतो. हे सगळे अग्नीचे हे. लक्षात, पहिल्या घरात मेष राशीत रवी एक्झॉल्टेड असतो, 10व्या स्थानात मार्स एक्झॉल्टेड असतो आणि 8व्या स्थान हे मेषचं आणि म्हणजे मंगळाचंच रास आणि 5वी रास ही रवीची रास म्हणजे 5वं वर्ष. ही सोर्स ऑफ एनर्जी सगळी. आता कसं असतं, तुमचं सेल्फ प्रोटेक्शन कुठली एनर्जी पहिला हाऊस करतं, तुमचं कम्प्लीट डायजेशन कुठं होतं, 5व्या हाऊस मध्ये होतं. त्यामुळे तुमचं डायजेशन खूप छान पाहिजे. तिथूनच तर सगळी एनर्जी, आपण अन्न खातो आणि पोटातनं सगळी एनर्जी मिळते आपल्याला. ती एनर्जी युटिलाइज कशापासून होते, अगदी सकाळपासून सुरुवात करा तर कशी असते. तुम्ही अन्न खाल्ल्यावर, रात्री झोपल्यावर काय होतं, पहिला हाऊस काय, 8th हाऊस. आपण अंथरुणात उठून पहिलं टॉयलेटला जातो, म्हणजे वी क्लीन आवर कम्प्लीट बॉडी. तो जो काही सॅटर्न आहे तो सगळं आपण बाहेर काढतो. लक्षात आलं का, शरीरातली सगळी घाण रिमूव्ह झाली की नंतर आपण पहिल्या हाऊस मध्ये येतो. पहिल्या हाऊस मध्ये कम्प्लीट कपडे आवरतो, सगळं नीटनेटकं होऊन बाहेर पडतो, ताजेतवाने येतो, शुद्धी करतो आपल्या पहिल्या भावाची आणि नंतर मग प्रेयर करतो. दॅट इज 5th हाऊस. तिथं जाऊन प्रेयर म्हणजे आत्म्याची शक्ती, आजचं सगळं क्रिएटिव्ह माइंड, आपण क्रिएटिव्ह माइंडचं कारक आहे, क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे. सगळं आजचं काय करेन मी, क्रिएटिव्हिटी काय असेल माझ्या जीवनात, काय प्लॅनिंग असेल, सगळं 5th हाऊस मध्ये होतं. लक्षात आलं का. आणि नंतर मग तो 10व्या हाऊस मध्ये जातो आणि मग कर्म, ती सगळी जी क्रिएटिव्ह पॉवरची युटिलायझेशन 10व्या हाऊस मध्ये. हे एनर्जी सायकल बघा, ही सगळी अग्निशक्ती आहे आणि तीच तुमचं जीवन चालवते आणि त्याची सुरुवात प्रेयर पासून होते. लक्षात आलं. तुमचा 8वा भाऊस तुमचं सगळं सकाळचं सुचिरभूत झाला, तुम्ही तुमचे जे काही नित्यकर्म असतील ते केले, आंघोळ वगैरे, पूजा, मग तुम्ही पूजा अर्चा करता आणि ती जे ती साठवणूक आहे ती 5th हाऊस. म्हणून तुमचं एनर्जी सर्कल जर का चांगला असेल तर तुमची हेल्थ, वेल्थ सगळं उत्तम राहील. आणि जर का ते बॅड असेल
खराब असलेल्या एनर्जीचा तर हेल्थ खराब असते. मग आता बघा तुमच्या 8th हाऊसशी कशाचं कनेक्शन, तर का 8th हाऊसशी शनीचं कनेक्शन असतं. बघा तुम्ही ते माणसं उशिरा उठतात, लक्षात आलं का? पण रवीशी कनेक्शन असेल तर ते विल म्हणजे वेकअप अर्ली इन द मॉर्निंग बिफोर सनराईज, आणि मग त्यांचं एनर्जी सायकल खूप छान जातं. म्हणून ते आपल्या मराठीत म्हणून लवकर उठे लवकर निघे त्याला आरोग्य संपदा लागते. ते 5th भावापासून तीच आरोग्य संपदा लाभायसाठी 5th हाऊस तुम्ही चांगला ठेवा, एनर्जी सायकल चांगला ठेवा, प्रार्थना करा सकाळची, सूर्याला अर्घ्य द्या, सूर्याची उपासना करा, तोच तर एनर्जी देतो, सगळ्या जीवसृष्टी चालवते अख्खा सूर्य. लक्षात आलं? आता 5th हाऊस बद्दल, आता 5th हाऊस तर डीड्स बद्दल कसे आहेत डीड्स ऑफ लास्ट बर्थ आहेत. हे हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी, व्हॉट यू क्रिएटेड, सगळं तुम्ही केलेल्या लास्ट बर्थचे रिझल्ट तुम्हाला 5व्या हाऊस मध्ये मिळतात. लक्षात आलं? आता आत्म्याचा प्रवास, जीवनात तुम्ही परमेश्वरापासून अलग झाला जेव्हा तुम्ही अगदी कुठेतरी होतात वरती, आणि तेव्हा त्या परमेश्वरापासून अलग होऊन तुमचं इथं अवतरण झालं भूलोक. लक्षात आलं? तर तेव्हापासनची ती गती आहे ना, त्याचं रेकॉर्ड येत 5व्या हाऊस. सगळे तुमची चांगले वाईट कर्म याचा लेखाजोखा, रिलेशनचं लेनदेन, तुमचे सगळं रिलेशनचं गिव्ह अँड टेक जे आहे ते सगळं इथं होतं. चित्रगुप्ताची डायरी म्हणतो आम्ही याला 5th हाऊस. सन का तिथला लॉर्ड, 5व्या हाऊसचा लॉर्ड सन का धरतो? कारण तुम्ही केलेल्या कर्माचं रेकॉर्ड, सगळ्या जन्माचं सगळं रेकॉर्डिंग त्या मायक्रो चिप मध्ये असते. प्रत्येक जन्मात ती चिप सूर्य इम्प्लांट करतो. तुम्ही कोणाला भेटता, कसं वागता, काय करता, पूर्वीचे रिलेशन्स काय, ते तुमचं सोल कनेक्शन सगळं तिथे आहे रेकॉर्ड. जसं मूल बोलत नाही ना तोपर्यंत त्याचं कनेक्शन असतं मागच्या जन्माची आठवण असते. लक्षात आलं का? म्हणून सूर्य किंवा 5वी दशा तुमच्या जीवनाच्या क्रमात, ती 5वी दशा बघ, सूर्याची दशा बघ, तुम्हाला तुमचे सोलमेट्स मिळतात. मी माझ्या त्याच्या व्हिडिओत सांगितलं तुम्हाला तुमच्या सोलमेटचं कनेक्शन असतं. तुम्हाला बरोबर त्यावेळेस तिथं जावंच वाटतं आणि ते सोलमेटशी कनेक्शन होतं. त्याचीच 5वी दशा ट्रान्सफॉर्मेशन असतं, आपण बोलू पुढे. आता लाल किताब काय म्हणतात? खाना नंबर 5 म्हणतात, 5वा खाना नंबर 5. त्यांचं म्हणणं आत्मा निर्लिप्त असतो, त्यामुळे या घरात कोणताच ग्रह उच्च नसतो न नीच नसतो. कारण का सूर्याला निर्लिप्त आहे ना, सूर्य निर्लिप्त, आत्मा निर्लिप्त असतो, आमचा निर्लेप आहे कम्प्लीट. सूर्य की जमीन, गुरु का पक्का घर, म्हणून जर हे 2 ग्रह चांगले तर सगळी कुंडली चांगली. सूर्य की जमीन आहे ना, सिंहरास, आणि गुरुचं पक्क घर आहे, कारक आहे तिथलं गुरु. म्हणून हे 2 ग्रह जर कुंडलीत तुमचे चांगले असतील तर 5व्या हाऊस बद्दल सगळे रिझल्ट तुम्हाला उत्तम होते. पण जर इथे शत्रू बुध, शुक्र, राहू, शनी सारखे असे ग्रह असतील तर प्रॉब्लेम येऊ शकतो. लक्षात आलं? मग ते बघायचं की 5व्या हाऊस मध्ये काय काय आहे, आणि जर का तसं नसेल तर मी आता वरती सांगितलं त्या भक्ती केल्यात तुम्ही पराशरी देवांच्या तर तुम्हाला खूप यश येईल. आता याच्यावरनं तिथं 5व्या हाऊस मध्ये लाल किताब मध्ये काय म्हणतात, तर मुलाची शिक्षा, आपणही बघतो ना शिक्षण भाव म्हणतो आपण, औलाद का धन आणि त्याची हुशारी, ईस्ट वॉल, 5व्या हाऊसला ईस्ट वॉल म्हणणे, यावरून डायजेशन, आता आपण बघितलं एनर्जी सायकल डायजेशन काय काम. नंतर घरातले देवार दरवाजे, सगळे दरवाजे असतात ना सगळे, कारण काय ईस्ट वॉल आहे ना ती सगळी, तर घराची दरवाजे जिथून रोशनी का घर में आना तो सब उधर से देखा जाता, खिडक्या, हे सगळं तिकडनं बघतात. बुद्धी, नेकी, तुमचा दृष्टिकोन बघतात. आता इथं रिमेडी काय करतात, तर स्कूलच्या जमिनीत त्या ग्रहासंबंधित काहीतरी गोष्टी पुरतात. म्हणजे आता तुमचं काही असं खराब असेल मॅनेजमेंट असेल काही, तर सूर्याची जमीन स्कूल आहे ना, शिक्षण हाऊस मग अशी आपण म्हणतो, स्कूलच्या जमिनीत जाऊन तुम्ही एखादी गोष्ट पुरली तर तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळतं. असं त्याचं काय काय रिमेडी आहेत घरामध्ये ते आपण बघूच पुढे. 5व्या घराचं म्हणजे चांगलं फळ मिळण्यासाठी ऑलवेज सेकंड हाऊस नीट ठेवावं, कारण सेकंड भाव हे आपलं तोंड आहे. म्हणजे अंगण अच्छा है तो घर अच्छा रहेगा. लक्षात आलं?
पोटा आपलं घर आहे ना, ते सगळं डायजेशन होतं. आपलं मुख म्हणजे काय, अंगण आहे ना ते. अंगण तुम्ही नीट ठेवा, तुमचं पोट चांगलं राहील, असं त्यांचं म्हणणं. फार सुंदर लिहिलेलं लाल किताब. आता आपण प्लॅनेट वाईज जाऊ. काय म्हणतं, आता सन जर का 5व्या हाऊस मध्ये असेल तर ते त्यांची मुलं त्यांच्या कार्यात खूप चमकतात. ऍज आय टेल्ड यू, व्हेरेवर सन विल गो इट विल ग्लो दॅट हाऊस. त्यामुळे सन 5व्या घरात गेला, 5वं घर मुलाचं, हे मुलं त्यांच्या कार्यक्षेत्रात खूप चमकतात. पण त्यांचं तुमच्याशी काहीतरी लाजवरचं कनेक्शन असतं. कारण सन आहे ना, सूर्य आत्मा, तो बसलाय 5व्या घरात. चाइल्डशी तुमचं काहीतरी सोल कनेक्शन आहे. लक्षात आलं का? पण काय काय वेळेस काय होतं, ते मूल व्हायला उशीर होतो या लोकांना. कारण तो आत्मा तुमच्याशी कनेक्ट व्हायला तिकडनं सुटून त्याला वेळ जातो ना. तो तुमच्याशी सोलमेट कनेक्शन व्हायला, तुम्हाला भेटायला वेळ लागतो. कारण तो त्याच्या तिकडनं त्याच्या जर्नीमध्ये येऊन तुमच्याशी कनेक्ट व्हायला वेळ जातो. म्हणून लोक बरेच विचार करतात की अजून मूल नाही झाला, अजून मूल. पण ते होतं नक्की. इफ युअर सोल कनेक्शन इज देअर, इट विल हॅपन. होतच. लक्षात आलं? तर लाल किताब काय म्हणता, भादो महिने का दो धारी तलवार. भादो म्हणजे काय, भाद्रपद महिना. त्यावेळेस काय असतं, सूर्य खूप असा कडक असतो जरा, बरं का, उग्र असतो. आणि ह्युमिडिटी पण खूप असते, पावसाळी हवा असते. तर भादो महिने का दो धारी तलवार असं त्याला म्हणतात. ते कारण काय होतं, ते सूर्याचं ऊनही सहन होत नाही आणि ते ह्युमिडिटीमुळे त्रस्त होतो माणूस. म्हणून जर चांगला माणूस असेल तर प्रगती, पण जर ईर्ष्या करेल तर बरबाद, असं त्यांनी म्हणलं. कुठली ईर्ष्या करू नये, चांगलं मन ठेवावं, खूप चांगले राहाल तुम्ही, असं त्यांचं म्हणणं. मुलगा झाला तर प्रगती. लक्षात आलं? म्हणजे मुलगा झाला रे झाला सन 5 वाल्या, तर त्यांनी जास्त फॅमिली प्लॅनिंग मध्ये पुढे यायचं. जसं मूल झालं की लगेच त्याला प्रगती होणार. लक्षात आलं? म्हणून 5 रवी असलेल्या, 5व्या स्थानात रवी असलेल्या माणसाला सांगायचं की बाबा, तू जास्त प्लॅनिंग मध्ये नको पडूस, पहिलं मूल होऊन जाऊ दे, विल गेट द रिझल्ट, तरी पास, तुझी तरक्की होईल. लक्षात आलं? नंतर त्यांनी म्हणलं की ईस्टला किचन बनवलं तर खूप उन्नती होते. म्हणजे आता ते एखाद्या घरात गेलात तुम्ही आणि त्याचं जर का 5व्या स्थानात रवी असेल तर त्याला सांगायचं, जर का घर कन्स्ट्रक्शन चालू असेल, बाबा ईस्ट डिरेक्शनला तू किचन बनव, तुझी तरक्की होईल. आणि ती ईस्ट वॉल मगाची म्हणणार लाल किताब, जे ईस्टला तुम्ही किचन नेलं अग्नीपाशी अगदी, तुम्हाला नक्की यश मिळेल. लक्षात? आता त्यांच्या असं म्हणलंय की जर 5व्या स्थानात रवी असेल तर त्यांच्या जीवनात एखादा राजा किंवा साधू येऊन त्यांची प्रगती करतो. लक्षात आलं? पण तर त्या लोकांची पण कधी कधी हेल्थ खराब होऊ शकते, असं त्यांनी म्हणलं. तर त्या लोकांनी काय करायचं, सिंपल. रवीला बंदर म्हणले बरं का, म्हणजे लाल मुखाचं माकड जर का किंवा बंदर यांना तुम्ही जर का काहीतरी असं गुळ वगैरे खायला दिलं रवीची ऍट, तर ते चांगलं राहतं हेल्थ. एखादा रवी 5वाला आजारी पडला असेल तर माकडांना वगैरे खायला घालायचं गुळ, ते फरक पडतो. तर ते तेवढं तुम्ही सेवा करू शकता माकडांची. जर 5व्या स्थानात रवी असेल आणि 10व्या स्थानात गुरु असेल तर बायकोची तब्येत खराब होते. मग सेम तो माकडाचा उपाय करायचा, माकडाला खायला घालायचं. आता बऱ्याचदा आपल्याला घाट माथ्यावर वगैरे अशी असतात माकड, त्यांना गुळाचं काहीतरी पदार्थ, चिक्के वगैरे खायला घातल्या तर ते हेल्थ राबवू शकतात, म्हणजे ती सगळी चांगली होऊ शकते. आता मून, त्यांचं काय म्हणणं आहे की यांचं मून ज्यांचा 5व्या स्थानात असतो ना, ते इमोशनल लोक असतात बरं का. आणि इमोशन्स विथ सोल, म्हणजे आत्म्याशी त्यांचं इमोशन्स असतात. सो गिव्ह लव्ह, असं म्हणलं. जेवढं तुम्ही प्रेम द्याल ना तेवढं चांगलं. लाल किताब काय म्हणतो, बच्चों को दूध देने वाली शांत बहने वाली नदी. लक्षात आलं? म्हणजे बच्चों को दूध देने वाली शांत वाहणारी नदी. लक्षात आलं? तर सरकारी कामात यांना यश मिळतं, मान सन्मान मिळतो, स्वाभिमानी लोक असतात, कोणापुढे झुकत नाही ते लोक. शतरंज की चालवाला घोडा, म्हणजे खूप हुशार असतो हा. 5व्या हाऊस मधला चंद्र शतरंज की चालवाला घोडा म्हणजे. बट जर लालची झाला, जसं मी सूर्याचं सांगितलं, तर ते ईर्ष्या केली किंवा लालची झाला
तर तो मग तो खूप खराब होऊ शकतो, तो शराबी होऊ शकतो, स्वार्थी, दुसऱ्याचा द्वेष, वाईट करणारा असा असू शकतो तो माणूस. म्हणून त्यांनी लालची होऊ नये कधी. लक्षात आलं. आणि तो खरंच खराब असेल तर त्याची निशाणी की त्यामुळे प्रत्येक गोष्ट असं असं जर का तो असेल 5व्या स्थानातला मूनवाला किंवा त्याला असं काही होत असेल, लालची असेल, शराबी असेल, सगळं दुसऱ्यांचा अगदी दुस्वास करणारा माणूस असेल, तर ती निशाणी म्हणतो आम्ही. निशाणी म्हणजे काय? असे जर का गुण असतील 5व्या चंद्रवाले, तर त्याला ते त्या माणसाला असं त्यांनी हिदायत दिली की कुठली गोष्ट करता 1000 वेळा विचार करावा. लक्षात आलं का? आणि मग वाणी पण शुद्ध ठेवावी. तर त्याला मग त्रास होणार नाही. आणि आपल्या दुःखाचा डिंडोरा कधी फिटू नये असं त्यांनी सांगितलं. नाहीतर बर्बाद होतो. म्हणून ह्या माणसांनी जपून राहावं. आणि त्याला रिमेडी काय? म्हणजे पा पाणी पिऊन घरातनं बाहेर पडायचं. तर मून आहे ना, लक्षात आलं. मून म्हणजे काय? पाणी, जल. तर नेहमी रोज घरातनं बाहेर पडताना थोडंसं एक ग्लास पाणी पिऊन बाहेर पडायचं. मग त्याचं सगळी कामं होतात असं त्यांनी सांगितलं. लक्षात आलं. आता आपण 5वा भाव. आता 5व्या भावात मार्स. मार्स म्हणजे काय? मंगळ. तुमच्या संततीविषयी तुम्हाला खूप डिझायर असतात बरं का. म्हणजे असं काय करतात ते पालक जे आहेत ना, जास्तीत जास्त संततीवर लादायचा प्रयत्न करतात. त्यांच्या इच्छा. मार्स इज डिझायर. मग त्यांना अशी इच्छा असते की माझ्या मुलाने डॉक्टरच झाला पाहिजे, इंजिनियरच झाला पाहिजे, MS अमेरिकेला जाऊन शिकलं पाहिजे. आणि पण तो खूप प्रेशर खाली येऊ शकतो मुलगा. लक्षात आलं. म्हणून ज्यांचा 5व्या स्थानात मार्स आहे ना, त्यांनी संततीवर कधी प्रेशर टाकू नये, स्वतःच्या इच्छा लादू नये, असं करा. नाही तर मग त्रास होतो. गुड फॉर स्पोर्ट्स इफ इट इज कनेक्टेड इन बिझनेस. तो एकदम म्हणजे काय म्हणतात ना, मार्स इज काय म्हणतात टच अँड फील मी असं म्हणतो की त्यामुळे त्या लोकांना कुठलीही गोष्ट हातात घेतली की ते एकदम डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍक्ट, परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये एकदम त्यांना यश येतं. खूप छान असतं. त्यामुळे तो मार्स 5व्या भावातला माणूस खेळाडू असू शकतो. खूप चांगला खेळाडू होऊ शकतो. आणि आता ते लाल किताब काय म्हणतं बघा त्याच्यात. संतान झाल्यावर तरक्की येते. मंगळ जर शत्रू, केतू किंवा बुधाशी कनेक्ट नसेल तर रयसों का मालिक म्हणजे जर का तुमचा 5व्या भावात मंगळ आहे आणि त्याचं काही बुधाशी किंवा त्याच्या शत्रूशी म्हणजे केतूशी वगैरे कनेक्शन नसेल तर रयसों का मालिक म्हणजे रईस होतो, खूप श्रीमंत होतो. शेर का खौफ म्हणजे याच्यापासून सगळे, शेर का खौफ म्हणजे काय? वाघाला सगळे घाबरतात ना, तर ह्याच्यापाशी सगळे ग्रह पण त्याच्याशी नतमस्तक होतात, शुभ होतात. कारण का शेरला घाबरतात. नीम का पेड म्हणतात. नीम का पेड म्हणण्याचं कारण काय? जेवढा लिंबाचं झाड वृद्ध होतं ना, तेवढं ते औषधी होतं असं म्हणतात. म्हणजे उत्तरोत्तर फार छान फळ देतो या मंगळ 5वाला. यांच्या घरात कोणीतरी डॉक्टर असू शकतो की हेल्थ अँड केअर सेक्टरमध्ये असतं असं त्यांचं म्हणणं. मंगळ 5 आणि चंद्र 8 असेल ना, तर पूर्वजांच्या नावाने जर मंदिरात काही दान दिलं ना, तर खूप भाग्योदय होतं. मग बघा ज्यांच्या पत्रिकेत बाबा मंगळ 5व्यात बसलाय आणि चंद्र 8व्यात असेल, तर त्यांनी पूर्वजांच्या नावाने दानधर्म करावा, श्राद्ध करावं किंवा काहीतरी त्यांच्या नावाने भेटवस्तू द्यावी. खूप फायदा होतो. त्यांची जी काही तरक्की रोखलेली असते ती लगेच चालू होते. चालचलन ठीक असेल तर छान, नाहीतर खूप बरबाद होतो मंगळ 5वा. आणि डोळ्याचा त्रास होऊ शकतो मंगळ 5वा. आणि रात का बुढापा म्हणजे काय होतं? मंगळ 5ला रात का बुढापा म्हणजे वृद्धापकाळी त्यांना जोडों की दर्द किंवा रात्री स्लिपलेसनेस असं वगैरे त्यांना त्रास होऊ शकतो. आगीपासून त्रास होतो. मग काय सोपा त्यांनी एक उपाय सांगितलाय की मंगळ 5वाले आहेत ना जनरली, त्यांनी ओवा खावा. लक्षात आलं. म्हणजे थोडासा सकाळी उठल्यावर ओवा खाल्ला ना, त्यांना खूप बरं वाटतं असं त्यांचं म्हणणं. जनरली पोटाचे त्रास बघितले मंगळ 5ला. लक्षात आलं. जॉईंट पेन्स, पोटाचे त्रास, डोळ्यांचे त्रास, तर त्या लोकांना बुढापात खूप त्रास होतो, कमजोरी महसूस होते. म्हणून मग त्यांनी ओवा खावा असं त्यांनी म्हणलेलं आहे. आता आपण बुधाकडे जाऊ. बुध काय म्हणतो? तर बुध तसं म्हणलं तर पराशरीपर्यंत व्हेरी गुड फॉर करिअर, एज्युकेशन, स्पेक्युलेशनसाठी खूप चांगलं आहे, शेअर मार्केटसाठी. लक्षात आलं. तर बुध म्हणजे खूपच छान. ते बुध 5वाल्यांना शेअर मार्केटमध्ये खूप तरक्की मिळते आणि त्यांना कसले मॅनिप्युलेशन करून पैसे मिळवण्याची सवय असते बरं.
त्यांना हुशार असतात ते एकदम डिप्लोमॅटिक. पण त्यांना नॉट गुड फॉर लव्ह. म्हणजे कसं आहे, आता तुम्ही प्रेमामध्ये कधी बार्गेन करते, रोमॅन्सचं पण हौस आहे ना, लक्षात आलं. तुम्हाला असं नाही म्हणू शकत ना तुम्ही की बाबा मागच्या वेळेस मी तुला पार्टी दिली, असं गर्लफ्रेंडला म्हणाल का आता तू दे पैसे. असं नाही होत, ते टिकत नाही प्रेम. लक्षात आलं. तुमच्या चाइल्डचं जेंडर पण रिपीट होऊ शकतं. जर का देखा तुमच्या बुधाची रास असेल किंवा बुध असेल ना 5व्या हाऊसमध्ये, आणि बुधही डबल नेहमी बघा मल्टिप्लिकेशन बुध म्हणजे, तर ते परत तेच चाइल्ड म्हणजे आता जर का मुलगा झाला तर परत दुसरं मूल होऊ शकतो, मुलगा असू शकतो किंवा मुलगीच होऊ शकतो, मुलगी झाली असेल तर ते बुध रिपीट्स एव्हरीथिंग. त्याला अल्कितात काय म्हणतात, ब्रह्मवाक्य म्हणणे. म्हणजे ब्रह्मवाक्य म्हणजे जे बोलतात ते खरं होतं त्यांचं. आता पत्रिकेत म्हणजे असं असू शकतं, कारण का तो जर का म्हणजे पत्रिकेत तुमच्या तिथं जर का शत्रू असेल 5व्या भावात बुधाचं, तर ते खूप खराब होतं. मग आणि त्या माणसाने गोमुखी घरात कधी राहू पण नाही असं सांगितलं. तर त्यामुळे त्यांनी जे बोलतात ते खरं होतं. त्यामुळे असं मी म्हणते की पैतृक ऋण असू शकतं ह्या लोकांना, असं त्यांनी पण म्हणलं. म्हणून ते मी तुम्हाला म्हणलं शत्रूशी काही त्याचं हे असेल तर पैतृक ऋण असं त्यांनी म्हणलं. बुध 5व्या, कारण 5वा हा थोडासा 5 कनेक्शन आहे ना, जसं तुम्हाला म्हणलं मागं. तर त्याचं तुम्हाला ते पैतृक ऋण फेडायला लागतं. आणि त्यांनी असं म्हणलंय की म्हणजे जर बुधाच्या 3, 6, 7 मध्ये चंद्र शुक्रावर बुधा बॅड, म्हणजे बुधाची जी घरं आहेत ना, जर बुधाच्या ती 3ऱ्या भावात, 6व्या भावात, 7व्या भावात मध्ये शत्रुग्रह असतील तर जेल कोर्ट कस पण होऊ शकतं. म्हणजे बुध 5च्या वेळेस 3ऱ्या भावात, 6व्या भावात आणि 7व्या भावात तर त्याचे शत्रुग्रह असतील तर जेल कोर्ट केस पर्यंत पण मिळू शकतो. म्हणून रोज टिलक लावा. आता मी काय म्हणलं तुम्हाला पूर्वी की ज्या घरात जातो त्या घराप्रमाणे तो तिथला कारक कोण आहे, गुरु. गुरु म्हणजे काय, तर तिथं अज्ञान चक्राला तुम्ही टीका लावायची, तो मर्क्युरी चांगला राहतो. किंवा कॉपर कॉईन तर गळ्यात घालतात, लक्षात आलं, त्यांनी पण बुध चांगला होतो. कारण तिथं सूर्य म्हणजे काय, सूर्याचं घर म्हणून तांब, लक्षात आलं. कॉईन, गोल, बुध ते गळ्यात घालतात, सिंपल. आणि राहू साफ ठेवावं. त्यांचं म्हणजे बुध 5च्या वेळेस तुम्ही राहू साफ ठेवा. राहू म्हणजे काय, घरातली सगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू, बंद घड्याळ आणि कटकट, म्हणजे असं सगळं जे इलेक्ट्रॉनिक आपण असं फेकून पडलेलं असतं ना, दोन्ही अवजार ती फेकून द्यावी. इलेक्ट्रिकल सामान ते कधी असं नुसतं घरात ठेवून जे असं रिकामं पडलंय ते. नंतर त्यांनी काय सांगितलं की बुध छान फळ देतो जर का हे सगळं तुम्ही काढलं तर, आणि माता पित्यांची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितलं. लक्षात आलं. जर का बुधच 5 मध्ये असेल तर त्या माणसाने माता पित्यांची काळजी घ्यावी, नाही घेतली तर त्याला खूप त्रास होतो. आणि त्यांनी काय सांगितलं, लडके का तडागी. तडागी म्हणजे काय, आपण ते असं करगोटा बांधतो, मग या माणसांनी जरा कमरेला करगोटा बांधावा असं त्यांचं मत. लाल कलरचा धागा बांधतात ना लहान मुलांना आपण कमरेला, तसं त्यांनी बांधावं. मग काय, थोडक्यात बेल्ट घालावं. म्हणजे बुध 5वाल्याने बेल्ट घातला तर त्याला खूप चांगलं येतं यश. लंगोट बांधावा, बेल्ट घालावा, म्हणजे काहीतरी अशी नाडीसारखा कावळणारा तर गोष्ट पाहिजे त्याची, लक्षात आलं. तर ती त्यांनी घातली की त्याला जर हेल्थचे प्रॉब्लेम असतील तिथे जातात. खूप सुंदर आहेत काय काय उपाय अल्कितात, तुम्ही करून बघा, खूप फायदा होतो. आता ज्युपिटर गुरु, तर परत कारक भावना अशा आहे, म्हणजे तुम्ही कितीतरी मागच्या जन्मीच्या लोकांची डीड ह्या जन्मी पण तुम्ही ती एक्सपांड करता, ती गुड डीड असतात, पण ती परत ते तुम्हाला रिअलाइज होत नाही. लक्षात आलं. कारक भावना अशा आहे, कारण का मागच्या जन्मीची उत्तरोत्तर केलेली चांगली चांगली कर्म परत तुम्ही ह्या जन्मी परत ती वाढवत बसता, पण ऍक्च्युअल तुमचं सगळं राहतं याच्यातच. आणि असंच बरंच बघा, आता एज्युकेशन घेणारी लोक उगाच भरपूर डिग्र्या घेत बसतात. ऍक्च्युली तुम्हाला एकच उपयोगाला येणार आहे ना, नुसते त्यांच्या ती लाईन बघितली डिग्र्यांची, तर वरपासून खालपर्यंत डिग्र्या लिहिली, पण त्याचा उपयोग काय. लक्षात आलं. हे कारक भावना अशा होते. तुम्ही शिक्षण स्थान आहे ना ते, तिथे ज्युपिटर आहे, म्हणजे परत कारक भावना असल्यामुळे काय होतं, ते उगाच काहीतरी त्याच्यात वेस्ट होत बसतं.
आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला काय होतं की एक ना धड भारावर चिंध्या अशी परिस्थिती होऊ शकते. आता हे असं म्हणतात की 5वा हाऊस अनएक्सपेक्टेड गेन्स आहे बरं का, आणि 11वा हाऊस एक्सपेक्टेड गेन्स आहे. म्हणजे दोघांचे कारक ज्युपिटर. सो तेव्हा बघायचं की कारक कोणत्या हाऊस पासून चांगला आहे. बरेच लोक तुम्हाला विचारतात ना की बाबा मी एफडी मध्ये गुंतवू का शेअर्स मध्ये गुंतवू. दिस इज बेस्ट सिक्रेट ना. इफ ज्युपिटर इज प्लेस्ड गुड फ्रॉम 5th हाऊस, त्याच्याच कुंडलीत त्याचा गुरु जर का 5व्या भावापासून चांगला बसला असेल तर तुम्ही त्याला सांगा की तू बिंदास स्पेक्युलेशन मार्केट शेअर मार्केटमध्ये गुंतव. तर 11व्यापासून असेल तर तू एफडी मध्ये गुंतव की म्युच्युअल फंड, की जे थोडंसं असं म्युच्युअल फंड नाही पण जिथं फिक्स मनी मिळणार आहे, पोस्ट म्हणा की LIC म्हणा, अशा ठिकाणी तुला नक्की पैसे मिळतील. अशा ठिकाणी तुम्ही गुंतवा. कारण 11वा हाऊस हे एक्सपेक्टेड गेन हे मिळणारच आहे. अनएक्सपेक्टेड 5वा हाऊस लक्षात आलं तर असं बघायचं. आणि दुसऱ्यांचे चांगले गुण बघतो हा माणूस गुरु 5वा. चित्त नेहमी निर्लेप असतो 5व्या हाऊसचा, हे एक चांगला त्याचा गुण आहे राजरीमध्ये. तर लाल किताब मध्ये काय म्हणले गुरु 5वा, त्यांनी सांगितले दानी राजा, म्हणजे लोकांना दान देणार. पण तो जर का बेकार असेल म्हणजे खराब असेल तो, तर तो भिक्षा के लिए दौड़ता हुआ साधू. म्हणजे भिक्षा म्हणजे त्याला तो खराब असेल तर तो एकदमच कफल्लक होऊ शकतो. आणि आता कसं इथं इथं ह्या हाऊसमध्ये कसं होतं बघा, बब्बर शेर की जोडी. म्हणजे बब्बर शेर की जोडी म्हणजे काय म्हणतात त्यांनी, सन म्हणजे काय हायड्रोजन आणि ज्युपिटर म्हणजे ऑक्सिजन. आणि हे दोन शेर की जोडी इस घर में, हे बब्बर शेर की जोडी इस घर में आती अपने आप. तर त्यामुळे तो खूप स्वाभिमानी असतो. पण खूप कधी कधी काय होतं, अति स्वाभिमान किंवा अति इगो झाला तर प्रॉब्लेम येतो. कमी संतती असू शकते. आणि परत भावकारक नाश इथं पण लागले, कारण गुरु त्याच भावात कधी कधी ती फळं हे करू शकतो, कमी करू शकतो. पण जर गुरुवारी किंवा रविवारी मूल झालं ना तर तरक्की होते बरं. मग आता यूज दिस प्रिन्सिपल फॉर प्लॅन्ट सिझरियन. मी नेहमी असं बघतो, आता हे असे काय आपल्याला सूत्र मिळाले, आता कोणी विचारलं की बाबा आम्हाला प्लॅन सिझरियन करायचंय आणि त्याच्या जीवनात जर का तुम्ही बघितलं की त्याच्या पत्रिकेत 5व्या भावात गुरु आहे, तर त्याला सांगायचं की बाबा तू गुरुवारी याचं सिझरियन कर, तर तुला नक्की तरक्की मिळेल. लक्षात आलं का. म्हणजे गुरुवारी मूल झालं या माणसाला गुरु 5वाले, तर त्याची तरक्की होते. तर प्लॅन सिझरियनला उत्तम उपाय जस्ट युटिलाइज इट. दिस इज अ सिक्रेट आय गिव्ह. ठीक आहे. नंतर आपण काय बघूया, तर का ह्या 2, 5, 9, 12 म्हणजे ही गुरुची आपण हे म्हणतो ना कारक स्थान आहे, तर दुसऱ्या 5व्या 9व्या 12 त्याच्यात शत्रू नसावा असं त्यांनी सांगितलं. आणि तो जर त्यांनी दुसऱ्यांपासून लोकांपासून काही एक्सपेक्टेशन ठेवली किंवा धर्म करण्यात लोकांपासून लोकांना बुडवून पैसे घेतले, तर त्याला खूप त्रास होऊ शकतो. आणि केतू ठीक केला तर उत्तम फळ मिळतं. म्हणजे काय करायचं, केतू ठीक तुम्हाला सांगितलं. केतू म्हणजे काय, डॉग सेवा, म्हणजे कुत्र्यांची सेवा करायची, त्यांना बिस्किट काय रोटी खायला घालणं. आणि इयररिंग झाल्या, कानात इयररिंग घातले की केतू ठीक होतो. नंतर गुरुची सेवा, आशीर्वाद घ्यावे. सगळे जे गुरुजन असतात त्यांची आशीर्वाद सेवा, त्यांना त्यांचे आशीर्वाद घ्यावे, त्यांची सेवा करा, खूप फायदा होईल. म्हणजे 5वा गुरु तुम्हाला जर का काही बॅड रिझल्ट देतात तर तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. ठीक. आता आपण व्हिनसकडे जाऊ. व्हिनस शिकुरा हे बॉर्न चाइल्ड आर्टिस्ट असतात बरं, त्यांच्याकडे ती गॉड गिफ्ट असते, आर्टचीच गिफ्ट असते. आणि व्हिनस जर का तिथं एकटा असेल ना तर क्रिएटिव्ह आर्ट्समध्ये त्याचं खूप मन लागतं, जसं पोएट, पेंटर, क्राफ्ट, त्याच्यात ते खूप पुढे आहेत. त्याच्याकडे इनबिल्ट पॉवर आहे आश्मी नावाची, लक्षात आलं व्हिनसकडे. तो त्यामुळे तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन, तो लोक सगळे त्याच्याकडे खेचले जातात. आणि काय होतं, पण आता काय होतं हे कसं, मी तुम्हाला म्हणलं ना हे सोलचा हाऊस आहे, सोलमेट्सशी त्याचं जास्त कनेक्शन होऊ शकतं. त्यामुळे सो मेनी सोलमेट्स यू मीट आणि यू मे मर्ज इन टू सम रिलेशनशिप विथ मल्टिपल. त्यामुळे
या भावात शुक्र कधी कधी मल्टिपल रिलेशनशिप, ऑपोजिट सिक्स अट्रॅक्शन. कारण त्याचं हे काय आता ऑटोमॅटिक आहे ना, जी गोष्ट तुमच्याकडे नाही ती तुम्ही समोर बघणार. आता 11 हाऊस काय, फ्रेंडशिप आणि फ्रेंड सर्कल, आणि तुम्ही 5व्या हाऊस मध्ये शुक्र घेऊन बसला, अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन ऑटोमॅटिक होऊ शकतं. पण हे सगळं मी सांगतो ते बॅड असेल तर. चांगला असेल तर मी सांगितलं ते खूप चांगले आर्टिस्ट वगैरे असेल, त्यामुळे तुम्ही बघा की त्याच्यावर काही मॅलेफिक ऍस्पेक्ट वगैरे नाही. त्याच्यावर आणि काही उपाय सांगितले ते मी सांगतो तुम्हाला. आता लाल किताब काय म्हणते? लाल किताब काय, सुफियाना स्वभाव, गुरु रवीच्या घरात आशिकाना शुक्र. म्हणजे थोडक्यात काय, सुफिया स्वभावाचे आहेत ना गुरु आणि रवी आहेत तिथले. गुरु तिथला कारक, रवीची रास, आणि तिथं कोण गेला, आशिकाना शुक्र. म्हणजे त्यामुळे काय होतं, लव्ह मॅरेज फिक्स. लक्षात आलं, अट्रॅक्शन टुवर्ड्स रोमांस, जसं आता आपण बघितलं. जर 9-11 खाली तर काय सांगताय, दिन में धर्म ज्ञान और रात को इश्क स्नान. असं एक छान त्यांनी वाक्य दिलं. जर का 9 आणि 11 खाली असेल आणि तुमच्या 5व्या भावात शुक्र असेल तर काय होतं, दिन में धर्म ज्ञान और रात को इश्क स्नान. त्यामुळे चारित्र्य जपावे. थोडक्यात काय, चारित्र्य चांगलं ठेवलं तर तुम्हाला त्रास होणार नाही. मग अशी काही परिस्थिती असेल तर त्याला सांगायचं, बरं चारित्र्य जप, बाकी काही तुला प्रॉब्लेम नाही. तो चारित्र्य असेल तर भवसागर बी पार करताय. शुक्राची नीती तुम्हाला मी सांगितली शुक्र व्हिडिओ, की शुक्राला डायरेक्ट कनेक्शन टू गॉड आहे. पण त्याचं ते वेगळाच ऍस्पेक्ट घेतात. शुक्र म्हणजे रोमांस हे असं नाही. शुक्र नीती फार वेगळी, तर मोक्षत्वाचा ग्रह आहे. मोक्षाकडे जायची वाट आहे शुक्र. तो खरा ओजस आहे, लक्षात आलं. तो वीर्य म्हणून वापरायचा नाही, तो ओजस म्हणून वापरायचा. तर त्यासाठी ती खरं शुक्र आहे. आणि त्याची जर का ते म्हणतात की तुम्ही जर का ते नीट तुम्ही चारित्र्यवान राहिला शुक्र 5 तर तो भवसागर बी पार करले. म्हणजे त्याचा भवसागर पण तो पार करतो. खूप छान आहे. अशा आध्यात्मिक बैठकीला शुक्र 5 उत्तम आहे एकदम. आणि आईबापांच्या विरुद्ध जाऊन ह्याने लग्न केलं तर पुढं त्याला त्याची संतती नीट निघत नाही. मग शुक्र 5 वाल्याला सांगायचं, बाबा ठीक आहे तू लव्ह मॅरेज करतो, पण आईबाबांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या संमतीने कर, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. त्यांची संमती घ्या कुठल्याही परिस्थितीत, तर पुढे बर्बाद होतो. याला विटेची भट्टी पण म्हणणे शुक्र 5 वाले. म्हणजे काय, जर जर त्यांचे कसं आहे, विटेची भट्टी म्हणजे बायकोच्या हाता पायाची जरा जळजळ होऊ शकते. तुम्ही बघा शुक्र 5 असेल तर त्यांच्या पतीची किंवा पत्नीच्या हातापायाची जळजळ किंवा असे काही रोग असतील, त्यांना त्रास होणारे, तर त्यांनी दही स्नान करावं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे दही पाण्यात घालून दह्याचं स्नान किंवा दही अंगाला लावून आंघोळ करावी असं सांगितलं. आणि गाईला ग्रीन गवत घातलं, दही ग्रीन घी दान. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जर का तुपाचं दान तिथल्या मंदिरात केलं किंवा गाईला तुम्ही चारा ग्रीन चारा खायला घातला तर तुम्हाला खूप याच्यापासून त्रास कमी होईल. कारण शुक्र म्हणजे देवी स्वरूप आपण गाय म्हणतो, म्हणून त्याचे उपाय सांगितले. आता आपण सॅटर्नकडे जाऊ. आता कसं आहे, सॅटर्न हा टाइम टू टाइम घेत देतो रिझल्ट तुम्हाला 5व्या हाऊस मध्ये. 5.5चा रिझल्ट तर तो त्याच्या टाइमला देतो ना, पण आपण काय होतं, आपल्याला लगेच रिझल्ट पाहिजे असते. पण ते संततीला वेळ लागतो, लोकांना वाटतं लगेच व्हावं. पण तो शनी हा काळ आहे ना, शनी विल गिव्ह ॲट हिज टाइम. आपण सूर्याच्या घड्यावर चाललो, शनीला त्याच्या घड्यालाच देणार, पण तो देतो, ॲश्युअर्ड रिझल्ट देतो. आणि यांचं शेअर मार्केटमध्ये मी बघितलं की ते जेव्हा पैसा गुंतवतात ते क्रायसिसच्या वेळेस पैसा गुंतवतात शनी 5 वर, आणि नंतर कमवतात. म्हणजे जेव्हा क्रायसिस असतात ना तेव्हा मंदी में चांदी असं त्यांचं असतं. ते लक्षात आलं, तर मंदीच्या वेळेस खूप कमवतात. आणि जेव्हा शनी वक्री असतो ना तेव्हा मार्केट खूप बूम होतं बरं का, तुम्ही जरा ऑब्झर्व करा. शनी जेव्हा वक्री असेल ना तेव्हा मार्केट खूप बूम होतं. हे हिडन सिक्रेट मी सांगितलं शेअर मार्केट. आता लायला किताबचं आपण काय बघू, ते काय म्हणतात, खुद्दारी का मालिक म्हणले बरं काय. पिता के घर में पुत्र का आना तरक्की की निशाणी म्हणते. म्हणजे पिताच्या घरी पुत्र येतो ना, रवीच्या घरी
शनी येतोय, पित्याच्या घरी पुत्र आला, हे तरक्की की निशाणी आहे, लोकांचा भलं करतो. पण शनी स्लो मुव्हिंग आहे ना, जसं मी तुला म्हणलं आता पहिला पराशरी सूत्रात की तो शनी गिव्ह ॲट हिज टाइम ना. शनी स्लो आहे, त्यामुळे संतती उशिरा होते. जर अंगावर खूप काय म्हणतात ना केस असतील ना या लोकांचे, तर पैशाचे, शारीरिक किंवा चाइल्डचे प्रॉब्लेम होतात. शनी वायुग्रह पोटाच्या स्थानात, त्यामुळे काय होतं, वातूळ नॉनव्हेज खाऊ नये असं त्यांनी म्हणलं. पोट जपावे थोडक्यात. 28च्या आधी घर जर का बनवला ना, थोडेस प्रॉब्लेम येतो त्यांना. 48 वयाच्या आधी यांचं जर का घर झालं असेल, थोडे पैशाच्या बाबतीत थोडे प्रॉब्लेम येतात. त्याच्यात त्यांना उपाय छान दिला बरं का. अंधारी कोठरी म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं, बदाम घ्यायचे, ते 10 बदाम मंदिरात ठेवायचे, त्यातले 5 घरी घेऊन ते का पांढऱ्या कपड्यात बांधून स्टीलच्या डब्यात भरून तिथून जर का एका अंधाऱ्या ठिकाणी जिथं उजेड जात नाही, शनी म्हणजे अंधारा, डार्कनेस, तसं ठेवून द्यायचं. आयुष्यभर ठेवा, त्याचा खूप फायदा होईल. किंवा काळा सुरमा म्हणजे काळं काजळ 5 शनिवारात का नदीत सोडलं, 5 शनीचं जर का वाईट परिणाम जातील तुमचे. आता राहू 5, 5th हाऊस काय आहे, जीनशी रिलेटेड आहे. तर रिलेशनशिप मध्ये सस्पिशन येतं, हा पितृदोषात्मक म्हणणं ना राहू 5. आपण राहू 5 पराशरमध्ये पण राहू 5 हा पितृदोषात्मकच म्हणतो, मिसअंडरस्टँडिंग होतात त्याचं. की तुम्ही पण पास्ट मध्ये कोणाचं तरी काहीतरी पूर्वी होतात ना, म्हणजे तसं असतं, तुम्ही कोणाचे तरी काहीतरी पूर्वज होतात ना मागच्या जन्मी. त्यामुळे ह्या जन्मात तुम्हाला ते सफर करायला लागतं थोडंसं तिथल्या कर्मांमुळे. लक्षात आलं का, राहूचं कनेक्शन डीएनए शी नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तो शॅडो आहे ना, लक्षात आलं का, राहू इज शॅडो, म्हणजे आत्म्यावर पडलेली शॅडो आहे तिथं आत्म्याचं घर आहे ना सूर्याचं. त्यामुळे राहू 5 डीड्स तुमचे ब्लॉक करतो, सोल जर्नीज ब्लॉक होते, म्हणजे तो बिहाइंड द कर्टनच राहतो. ती सगळी 5 डीड्स आहेत ना तुमची, ती झाकवली जातात, म्हणून ती शांती करून घालवायची. लक्षात आलं, राहू 5ला शांती का सांगितली, तुमचे 5 डीड त्या शॅडो राहूच्या कर्टन मध्ये सगळी झाकली जातात. तुम्ही जर का ती व्यवस्थित त्याचं निराकरण केलं सगळ्या शांतीविधी, तर तुम्हाला नक्की फायदा होतो. आणि एक त्याचं एक छान रिमेडी अँट्रोल सिक्रेट आहे, इफ यू गो टुवर्ड सी ना, तुमचा राहू दोष जातो. जस्ट फेस द सी, तुम्ही समुद्रापाशी जा, समुद्रातलं खारं पाणी तुमची सगळी निगेटिव्ह एनर्जी ऑब्सर्व करेल आणि विल बी टोटली अवे फ्रॉम ऑल निगेटिव्हिटी. राहूची फार सुंदर उपाय आहे. तुम्हाला कधी असं झालं खूप राहू एनर्जी झाली आणि झालं, जस्ट गो फॉर अ वॉक, सीच्या जवळ चाला, खूप फायदा. मग तुम्ही सगळे रिच पीपल राहतात सीच्या पैसे लँडच्या किमती बघ, कारण का ते तिथं राहू एनर्जी टिकतच नाही. लक्षात आलं, त्यामुळे बेस्ट चिवट नेमपल. राहूचं सर्वात जास्त कोण त्याला तारू शकतो, तो शिव आहे, महारुद्र शिव. किचन मधच्या ओट्यामध्ये खाऊन बसून खायचं त्याचं, थोडक्यात किचन मध्ये जेव्हा असं सांगितलं, राहू चांगला राहतो, त्याचा मंगळ कंट्रोल्स राहू. लक्षात आलं, त्यामुळे किचन पाशी तुम्ही जर का ठेवलं जेवण तुमचं, काही दिवस करून बघा, 43 डेज, तुमचं राहू 5चा दोष जातो. आता लाल किताबचं काय, तर इथं जर का राहू चांगला असेल ना, तर शरीराला खूप सुदृढ ठेवतो बरं का. जोस्तर आई जिवंत तोपर्यंत तरक्की, पण आईपासून दुरी होण्याची शक्यता, असं त्यांनी सांगितलं. पण जर खराब असेल तर अबॉर्शन, कारण राहू आहे ना शेवटी, इट विल कम्प्लिटली काय म्हणतात रिफ्लेक्ट द एनर्जी, तो सगळं ते घालवून टाकेल. त्यामुळे काय म्हणतात ना की अबॉर्शन हे फिक्स असतात राहू बाजूवाल्यांना, मग त्यांनी काळजी घ्यावी, कारण का ते राहू छत से सूर्य की रोशनी आने नाही देत असं त्यांचं. तुम्हाला म्हणणार कर्टन आहे तो आत्म्याचा एंट्रीच होऊ देत नाही गर्भात, कर्टन सारखा वागतो. आणि असं त्यांनी म्हणलं की ह्याचा बेस्ट रिमेडी राहू 5वाल्या, स्वतःच्याच पत्नीशी 2दा विवाह करा, म्हणजे 2दा फेरे घ्यायचे एका पंडितला बोलून, काय फरक पडतो, जर का त्याचा जर का त्रास जाणार असेल तर 2दा विवाह करायचा स्वतःच्याच पत्नीशी.
घरातल्या घरात परत लग्न लावायचं. नंतर उंबऱ्याखाली चांदीपुरा असं त्यांनी सांगितलं. अवॉइड साऊथ फेसिंग डोअर. सॉलिड हत्ती घरात ठेवायचं. सॉलिड म्हणजे काय, भरीव हत्ती असतो 50 ग्रॅमचा, तो मिनिमम 50चा ठेवा. 60 ग्रॅम म्हणतात काही लोक. भरीव खाली सोंड असतो तो हत्ती जर का तुम्ही घरात ठेवला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. राहू पाचला बेस्ट रेमेडी. आय हॅव एक्सपिरियन्स, इट इज व्हेरी गुड रेमेडी. आता आपण केतूकडे जाऊ. केतू म्हणजे काय, युअर डेट्स विल गेट हिडन इवन इफ यू हॅव गुड डेट्स नॉट रिअलाइज. केतू ऍब्सॉर्ब्स, राहू रिफ्लेक्ट्स. नेहमी लक्षात ठेवा, केतू विल ऍब्सॉर्ब दॅट एनर्जी कम्प्लिटली. केतू इज रिसेप्टर, राहू इज रिफ्लेक्टर. माझ्या राहू केतूच्या व्हिडिओत सांगितलं. त्यामुळे तो काय करेल, पाचव्याची सगळी एनर्जी ग्रॅप करेल आणि स्वतःकडेच ठेवेल ती सगळी 5-1.5. तुमची सगळी पूर्व कर्माचं स्थान म्हणतो ना आपण, ते 1.5 तर रेकॉर्डेड सगळी कर्मराजी ती सगळी हाईड केली केतून. त्यामुळे तुम्हाला रिअलाइजच होणार नाही तुमची चांगली कर्म काय. लक्षात आलं. आणि त्यामुळे तुम्ही काय होता, तुमच्या जवळ तुमचे सगळे ओन रिलेशन्स वगैरे असतात तरी तुम्ही बाहेरच्यांवर लोकांवर डिपेंड राहता. कारण का तुम्हाला ते ओळखूच येत नाहीत. केतू इज हेडलेस, यू डोंट हॅव सेन्सेस. हाऊ यू कॅन रिअलाइज. ही बॉडी आहे फक्त केतू. चाइल्ड इश्यूज, बिकॉज ऑल लव्ह टुवर्ड्स चाइल्ड इज ग्रॅप्ड बाय केतू. त्यामुळे त्यांचं तुम्ही बघा बऱ्याचदा, आणि लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा केतू 5 मध्ये असेल, एखादा मॅच मेकिंगला आला तर ते ऍक्च्युली, आणि नवमांशात असेल 5व्या स्थानात, समजा की हे खरंच जेन्युइन प्रेम आहे का. कारण का केतू हेडलेस आहे हो. लक्षात आलं. केतू 5 मध्ये आणि तो नवरा माझ्यावर प्रेम करतो असे कधी बायको मध्ये, केतू 5 मध्ये असेल, खरंच प्रेम आहे का ते बघणं, चेक करणं गरजेचं आहे. जस्ट चेक इट. ओके. आता त्यांनी काय म्हणलं की हे पण खूप ड्युटी बाउंड लोक असतात बघा, केतू 5 वाले पराशरीप्रमाणे. खूप म्हणजे सगळ्यांचं पालन पोषण, सगळ्यांची जबाबदारी, त्यांच्या वेळा पाळणारे, त्यांच्यासाठी सगळी कर्तव्य निभावणारे आई बाप पालक म्हणून सगळ्यांचं ते व्यवस्थित पालन पोषण करतात. केतू 5 ड्युटी बॉन्ड आहे, कर्तव्य दक्ष म्हणलं. आता लाल किताब काय म्हणतो, जन्म से मृत्यू तक का साथ देने वाला ग्रह केतू है. 4 पायी आहे ना, आपण 4 पायीवरच जन्मतो आणि 4 पायीवरच वरती जातो. त्यामुळे ते केतूला असं म्हणले, जन्म से मृत्यू तक का साथ देने वाला ग्रह. आता जैसा हाल गुरु का वैसा ही केतू का हवा. म्हणजे परिस्थिती गुरुची बघा कुंडलीत कशी. गुरु चांगला असेल तर केतू चांगला. पेशाब का मार्ग म्हणजे युरिनरी ट्रॅकची इन्फेक्शन होऊ शकतं या पाय केतू 5 वाले. नंतर त्यांनी असं म्हणलं की 24 वर्षानंतर फुल प्रगती होते मात्र या लोकांची, केतू 5 वाले. आता याला उपाय त्यांनी काय सांगितलं, का तुम्हाला UTI इन्फेक्शन किंवा चाइल्ड इश्यूज असं काही येत असेल तर काय म्हणतात ते, चंद्रमंगळाची देवळात दाने करणे. म्हणजे चंद्राची दानं म्हणजे काय, तर मध म्हणजे चंद्राचं दान, सॉरी मध नाही, दूध म्हणजे चंद्राचं दाणे, आणि मंगळाचं दान मध आहे. म्हणजे दुधाचं, मधाचं, साखरेचं, तांदूळाचं, अशी सगळी दानं करा, तुम्हाला खूप फायदा. मसूर डाळ मंगळाचं दान, मसूर डाळ आणि मध मंगळासाठी, दूध, राईस, साखर, हे सगळी तुम्ही जर का चंद्रासाठी ही दानं केली तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल असं त्यांनी. आता नवमांश कसा बघायला, नवमांश कुंडलीत तुम्ही बघा की मॅलेफिक असतील तर रिलेशनशिप विल स्पॉईल. आता केतूचं तुम्हाला उदाहरण दिलं, तर हे नवमांश मध्ये हे बघणं फार गरजेचं. पण एक्झॅक्टली ऑपोजिट, जर का नवमांश कुंडलीत 5व्या भावात जर का तुमचे सात्विक ग्रह असतील, गुरु, चंद्र, रवी, हे तुम्हाला फार चांगले दिले, मग खूप छान ते रिझल्ट. फक्त मॅलेफिक असेल तर मग ते जरा चेक करा की बाबा खरंच काही आहे का, त्याचे काही उपाय करता येतील का बघा. ते बरेच उपाय सांग, म्हणजे मग जरी तुम्ही लव्ह मॅरेज केलं तरी त्रास होणार नाही. किंवा काही रिलेशनशिप इश्यूज असतील तुमचे, क्रिएटिव्हिटीत काही इश्यू असतील, स्पोर्ट्समध्ये काही इश्यू असतील, तुम्हाला काहीतरी सगळं स्थान आहे ना, कला क्षेत्रात असतील काही, तर त्याच्यातले तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नवमांश इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज व्हॉट इज यू आर सीइंग एक्सटर्नली. इकडं बघतो अगदी बसलाय पंचमात गुरु, रवी, आणि इकडं जर का नवमांशात तिथं राहू केतू सारखं ग्रह तर देर इज सम मॅलेफिक इनसाइड. लक्षात आलं तेवढं बघा. आता 5th दशा,
फिफ्थ दशा काय, कम्प्लिटली ट्रान्सफॉर्मेशन करते ही दशा. चिंता, हताशा, निराशा हे 3 शब्द वापरतो या दशा. तुम्ही बघा 5व्या दशेमध्ये काय होतं, हाऊस ऑफ क्रिएशन. सो व्हेर एव्हर यू क्रिएट डीड्स अकॉर्डिंगली विल फेस. तुम्ही जे काही क्रिएट करता विश्व, त्याची फळं तुम्हाला 5व्या दशेत मिळणार. तुम्ही मागच्या जन्मीची असतील, ह्या जन्मीची असतील, सगळ्या डीडचा लेखाजोखा मिळवायची म्हणजे चित्रगुप्ताची डायरी म्हणजे फिफ्थ हाऊस. ते तुम्हाला मिळणार आहे 5व्या दशेत. म्हणजे क्रम बघा, 5वी दशा कधी येते आपली जीवनातली, जन्मापासून ज्या चालू झाल्या नंबर वाईज, त्या 5वी दशा किंवा सूर्याची दशा. या दशेत तुम्हाला तुमचे सोलमेट्स मिळतात. या दशेत येणारी लोक जनरली मुलांबद्दल चिंतेचे विषय किंवा त्यांच्या करिअर मधल्या ट्रान्सफॉर्मेशनचे चिंतेचे विषय घेऊन येतात. बघा तुम्ही कधी, कारण काय होतं, तुमची जेव्हा 5वी दशा असते तेव्हा मुलाची 3री दशा असते. म्हणून तो पराशरांनी 20-25 वर्षाचा तो पिढीचा डिफरन्स ठेवला. म्हणून त्या सगळ्या विषम दशा हे त्रास देत आणि समदशा चांगल्या. तुमची 5वी म्हणजे त्याची 3rd, म्हणजे ही इज फेसिंग विथ द वर्ल्ड विथ न्यू चॅलेंजेस आणि यू आर फेसिंग युअर ओन चॅलेंजेस. लक्षात आलं का? आणि यू ऑल्सो कॅनॉट हेल्प हिम बिकॉज हिज फील्ड इज डिफरंट, युअर फील्ड इज डिफरंट. त्यामुळे तुम्हाला काय होतं, त्यालाही तुम्ही मदत करू शकत नाही, तो त्याचे फेस करतो चॅलेंजेस. तर त्यांना सांगायचं की आता थोडे थांबा 6वी दशेत, कारण तुम्ही जसे साधक दशेत जाल 6व्या दशेत, तशी मुलाची 4थी येईल. त्या सम आल्या ना 2, त्यावेळेस तो एकदम एस्टॅब्लिश झाला असेल. मग तुम्ही काय, तो एस्टॅब्लिश झाला म्हणजे तुम्ही घ्या आता साधना करा साधक व्हा. असा तो क्रम आहे ताराच्या क्रमाचा. तुम्ही जस्ट सी, त्याचा फार फायदा होतो. त्यामुळे हा लेखाजोखा आहे. तुम्ही जर का चांगली कर्म केली असतील तर ते तुम्हाला चांगली फळ मिळणार आहेत 5व्या दशेत. वाईट कर्म असतील तर वाईट मिळणार. आणि 5व्या दशेत तुम्हाला जीवनाचं उद्दिष्ट बऱ्याचदा कळतं, मी बघितलं असं. कारण सन आहे ना शेवटी, सोल 5वं हाऊसशी कनेक्ट करा त्याला. तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आज मी 5व्या दशेत कम्प्लिटली ज्योतिषात आलो, माझं सगळं इंजिनिअरिंग करीन सोडून का, कारण का ते सोल कनेक्शन आहे ना माझं. मला ते उद्दिष्ट कळलं की मी ह्याच्यासाठी जन्म झाला माझा. म्हणून 5वी दशा फार इम्पॉर्टंट आहे. हाऊ यू युटिलाइज इट, ते सोलचं उद्दिष्ट कळण्यासाठी फार उत्तम. तर त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं आपल्या हातात आहे. ते तुम्ही नीट केलं तर तुम्हाला नक्की यश. एवढं करा, तुम्हाला खूप फायदा आहे. आणि सिक्वेन्स चांगला असेल तर फार उत्तम. म्हणजे तुम्हाला म्हणलं, कारण तुमचे जर का मॅलेफिक प्लॅनेट 5व्या दशेत आले तर तुम्हाला त्रास देईल, पण जर का शुभ प्लॅनेट आले तर तुम्हाला ते ऍटलिस्ट दुःख जी काय ते ओव्हरकम करून तुमची 6वी दशा परत चांगली येणारच. लक्षात. म्हणून हा सिक्वेन्स चांगला असेल तर उत्तम फळ. तर हेच मला सांगायचं होतं. थँक्यू व्हेरी मच. होप यू लाईक इट.